श्री स्वामी समर्थ. सध्या पितृपक्षाचा पंधरवडा सुरू आहे आणि पितृपक्षाचा शेवट हा सर्व पितृ अमावस्येने होत असतो. तर यंदा 2025मध्ये सर्व पितृ अमावस्या ही 21 सप्टेंबर 2025 रोजी रविवारी आलेली आहे. तर या सर्व पितृ अमावस्येचा प्रारंभ हा शनिवार दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी उत्तर रात्री 12:36 होत आहे आणि 21 सप्टेंबर 2025 रोजी उत्तर रात्री 1:23 ला समाप्त होत आहे. सर्व पितृ अमावस्या या दिवशी पितरांचे तर्पण, श्राद्ध, तिथी आणि पिंडदान करण्याच्या विधीला अधिक महत्त्व देण्यासाठी आले आहे. या दिवशी केलेले कोणतेही उपाय अतिशय प्रभावी ठरत असतात. त्या उपायाचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. पितृपक्षाचा पंधरवडा हा पितरांसाठी खूप खास मानला जातो. या काळात पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि पितरांचा आशीर्वाद मिळाल्याने आपल्या जीवनातील अनेक संकटे दूर होतात. या सर्व पितृ अमावस्याला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात. अनेकदा आपण पैसे कमावून देखील आपल्याकडे ते टिकत नाही. आलेला पैसा हा आपल्या हातात घरातून कोणत्या कारणातून निघून जातो तर आपल्यावर पितृ नाराज होतात असे म्हटले जाते. सर्व पितृ अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते. तर या दिवशी ज्या व्यक्तीची आपल्याला श्राद्ध तिथी माहिती नसते त्याचे पिंडदान, तर्पण विधी आणि श्राद्ध केले जाते. जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असेल तर या सर्व पितृ अमावस्याला काही उपाय जर केले तर नक्कीच आर्थिक समस्या या तुमच्या दूर होऊ शकतात आणि पितृदोष हा देखील नष्ट होईल. आणि म्हणून आजच्या हा व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सकाळीच आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. 100 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल. तर असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अवनीशची मम्मा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या पितरांचा आदर राखण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या पितरांचे खूप आशीर्वाद आपल्यावरती व आपल्या कुटुंबावर ती कायम राहावे यासाठी जय पितृदेवाय नमः असे कमेंटमध्ये नक्की लिहा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असे 4 उपाय आपण पाहणार आहोत आणि हे 4ही उपाय आपल्याला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत. काही उपाय हे आपल्याला सकाळी करायचे आहेत आणि काही उपाय हे संध्याकाळी करायचे आहेत. कोणतेही उपाय सकाळी संध्याकाळी करायचे आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आपणा सर्वांना माहीत आहे की सर्व पितृ अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. सर्व पितृ अमावस्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. जर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत नसेल, सतत घरामध्ये वाद विवाद, कलह यासारख्या गोष्टी घडत असेल, तसेच घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही किंवा कधी कधी कुटुंबातले सदस्य फक्त मेहनत करतात, कष्ट करतात परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही, यामुळे घरात सतत आर्थिक अडचणी येत असतात, पैशांच्या अडचणी येत असतात, यामुळे घरामध्ये कर्ज जे आहे तर ते वाढत जातं असतं आणि म्हणून आपल्या लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय आपण करणार आहोत. आता हा उपाय सकाळीच करायचा आहे. सकाळी 12 वाजायच्या अगोदर तुम्ही कधीही करू शकतात, परंतु जर तुम्ही सकाळी देवघरातील पूजा केली आणि लगेच उपाय केला तर अतिशय उत्तम. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. जर तुम्हाला कणकेचा दिवा जर तयार करणे शक्य झाले तर तुम्ही कणकेचा दिवा घ्या. कणकेचा दिवा हा सर्व दिव्यामध्ये अतिशय श्रेष्ठ मानला जातो. अगदी सोने चांदीपेक्षा कणकेचा दिवा हा अतिशय शुभ मानला जातो. कोणतेही उपाय करण्यासाठी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही थोडीशी हळद घालून गव्हाच्या कणकी मळा आणि त्याचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. जर तुम्हाला कणकीचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे, शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये ईशान्य दिशेकडे तोंड करून लावायचा आहे. मग हा दिवा जर तुम्ही देवघरामध्ये लावला तर त्या दिव्याची वात तुम्हाला ईशान्य दिशेला करायची आहे. जर तुम्ही इतर ठिकाणी लावला तरीही त्या दिव्याची वात तुम्हाला ईशान्य दिशेलाच करायची आहे. आपल्या वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही पवित्र मानली जाते. या दिशेला देवतांचं स्थान मानले जाते. आपण या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करून त्यांचे स्मरण करावे आणि असा दिवा घरामध्ये ईशान्य दिशेला लावावा.
यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते आणि घरात सुख समृद्धी बांधायला सुरुवात होते. घरामध्ये पैसा येतो आणि आर्थिक स्थिती ही आपली मजबूत व्हायला सुरुवात होते. आता जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहे त्यावेळी तुम्हाला तो डायरेक्टली खाली जमिनीवरती लावायचा आहे. एखादी प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला काय करायचा आहे तर लावायचा आहे. किंवा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढू शकता आणि त्यावरती हा दिवा तुम्ही लावू शकता. किंवा त्या प्लेटमध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ टाकू शकता, त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि असा दिवा आपल्याला लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मी आपल्या पितरांना तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी तुम्हाला मनोभावे काय करायची आहे तर येथे प्रार्थना करायची आहे. जर तुम्ही हा दिवा कणकेचा घेतलेला असेल तर तो दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली काय करायचा आहे तर तो नेऊन ठेवायचा आहे. तेथे येणारे पक्षी, कीटक, मुंग्या तो दिवा येऊन खाऊन जातील. यानंतर पुढचा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकतात. यासाठी आपल्या कणकेचा एक दिवा घ्यायचा आहे. नसेल शक्य मातीचा दिवा तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल. या दिव्यामध्ये आपल्याला काळी वात जी असते म्हणजेच रंगाची जी वात असते तर ती तुम्हाला लावायची आहे. जर तुमच्याकडे काळा धागा असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही वात तयार करू शकतात. ही वात त्या दिव्यामध्ये लावायची आहे. यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचे किंवा तिळाचे तेल घालायचं आहे. मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल तर जे तेल तुमच्याकडे आहे ते घाला आणि त्यामुळे थोडीशी मोहरी किंवा काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला टाकायचे आहेत. यानंतर हा दिवा तुम्हाला काय करायचा आहे तर प्रज्वलित करायचा आहे. प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये मूठभर तांदूळ टाकायचे आहेत, त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे. 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा दिवा आणि हे ग्लासभर पाणी जे आहे तर ते आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून ठेवायचं आहे. म्हणजेच दक्षिण दिशेला तुम्हाला दिव्याची वात करून लावायची आहे. आता सर्वांनाच माहीत आहे की दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. या दिवशी आपले पितृ आहेत तर ते आपल्या वंशांना म्हणजे आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देऊन पुन्हा ते त्यांच्या पितृलोकामध्ये जात असतात आणि जेव्हा ते जातात तेव्हा त्यांच्या वाटेमधला अंधार हा दूर व्हावा आणि आपली आयुष्यातील अंधार दूर व्हावा आणि पितृ हे आपल्यावरती प्रसन्न व्हावे म्हणून असा एक दिवा आपल्याला घरामध्ये लावायचा आहे. प्रत्येकाने हा दिवा आपल्या घरामध्ये नक्की लावा. हा दिवा लावल्याने जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. पितृदोषाचा त्रास हा कमी होतो. कणकेचा दिवा जर तुम्ही घेतलेला असेल तर हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे. पाणी हे तुम्हाला तुळस सोडून तर इतर कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकतात. फक्त तुळशीला पाणी वापरायचं नाही येते आपल्याला. त्याचबरोबर पुढचा उपाय आहे तर हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला करायचा आहे. जर तुमच्या घराजवळ एखादं तीर्थक्षेत्र असेल, एखादी नदी असेल, तलाव असेल, विहीर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 5 दिवे हे लावायचे आहेत. त्या प्रत्येक 5 दिव्यांना तुम्हाला एक पांढरं फूल अर्पण करायचं आहे. दिवे लावताना शुद्ध गाईचे तूप घालायचं आहे. लांब कापसाची वात लावायची आहे आणि यानंतर त्या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहे. तेथे पितरांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि पितरांच्या स्मरणात तुम्हाला नदी किनारी हे जे 5 दिवे आहेत तर ते लावायचे आहेत. आपले पितृ असतात ना ते अशा पाण्याच्या ठिकाणी वास करत असतात. मग जर तुमच्या घराजवळ एखादी नदी नसेल, तलाव नसेल तर तुम्ही हे दिवे आपल्या घरामध्ये जे पिण्याचा माठ असतो किंवा हंडा असेल तर तेथे सुद्धा तुम्ही हे दिवे लावू शकतात. हे दिवे लावल्याने सुद्धा आपले पितृ जे आहेत तर ते आपल्या मुलाबाळांना सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. घरी मुलांची प्रगती जी आहे तर ती होत असते. म्हणून तुम्हाला असे 5 दिवे सुद्धा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी लावायचे आहेत. आणि त्याचबरोबर पुढचा दिवा हा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे. संध्याकाळी जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते त्यांनी सांजेची वेळ असते तेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो, तुळशीला दिवा लावतो. त्याच वेळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. हा दिवा तुम्ही मातीचा घेतला तरीही चालेल, कणकेचा घेतला तरीसुद्धा चालेल, परंतु कणकेचा घेतला तर अतिशय उत्तम. कणकेचा घेतला तर तुम्ही चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि जर तुम्ही मातीचा दिवा घेतला असेल तर तुम्हाला एक मुखीच हा दिवा लावायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे. कुठलेही तेल तुम्ही घालू शकतात. मोहरीचं तेल, तिळाचं तेल जर नसेल तर जे तेल आहे ते सुद्धा तुम्ही ते घालू शकतात. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ किंवा पिवळी मोहरी टाकायची आहेत. प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहे. तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती हा दिवा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे, ते पण 6च्या नंतर.
6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत हा दिवा तुम्ही कधीही लावू शकतात. या दिवशी आपले पूर्वजन जे असतात तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आलेले असतात. तेथूनच ते आपल्याकडे पाहत असतात. जर आपण त्यांना प्रसन्न करण्यासाठी जर असे काही उपाय करत असलो तर ते प्रसन्न होतात, त्यांना आनंद होतो आणि ते जाताना आपल्याला आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देऊन जातात. म्हणून असा एक दिवा हा घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा लावायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दिव्यांचे प्रभावी उपाय जे आहेत तर ते सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत. सगळे उपाय तुम्हाला करणे शक्य झालं नाही तर याच्यामधला कुठलाही हा एक उपाय तुम्ही करू शकतात. तर मित्रांनो, सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करायचा प्रभावी उपायाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील पितृदोषांचा त्रास हा दूर होईल आणि त्यांच्याही जीवनात भरभरून प्रगती होईल. तसेच मित्रांनो, वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन विचारासोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.